मित्रांनो, आम्ही थांबलेलो आहे तर आपले फ्रेंड प्रताप मानेकर आणि आमचे इकडले पाहुणे महाई सेवा केंद्राचे सर्व आम्ही पालखी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी रिंगण पाहण्यासाठी वाट पाहत आहे. 2 तास झाले इथं मित्रांनो थांबलेलो आहे आणि दिसत आहे तुम्हाला. आणि पाठीमागे चाललेला आहे सोहळा असा रिंगणामध्ये चाललेला आहे. खालीकडे पंढरपूरच्या दिशेने वाहत आहे आणि पूर्ण भाविक इथे थांबलेले आहेत रिंगण पाहण्यासाठी. इथून आलेल्या हायवेच्या कडकडच्या गावातील भाविक लोक हे सर्व इथं आलेले आहेत मित्रांनो, दिसत आहे तुम्हाला. आणि थोड्याच वेळात श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीचं दर्शन होईल आपल्याला आणि आपण ते पाहणार आहोत आणि तुम्हालाही दाखवणार आहोत मित्रांनो. तर वाट पहा थोडा वेळ. आणि मित्रांनो, श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये असे पण काही भाविक वगैरे आहेत तुम्हाला दिसत आहेत. या ठिकाणी हनुमानाचं रूप धारण केलेले आहेत आणि या ठिकाणी एक वेगळाच कलर आणि लुक दिलेला आहे मित्रांनो, दिसत आहे तुम्हाला. पाहू शकता तुम्ही. आणि आपण इथं थांबलेलो आहे थोडा वेळ. मारुतीरायाचं दर्शन झालेलं आहे मित्रांनो इथं आपल्याला. चला तर मग आपण फिरूयात जरा पालखीमध्ये आणि मैदानात. तिथंच आहेत हजारो लाखोच्या भाविक संख्येत इथं उपस्थित आहेत मित्रांनो. आणि आपले फ्रेंड या साईडला उभे आहेत. माने सर आणि महाई सेवा केंद्राचे सर्व आणि हे आपले फ्रेंड आताच फ्रेंड झालेले आहेत मित्रांनो. काय करतायत. आणि मित्रांनो, आता श्री ज्ञानेश्वर महाराज माऊली पालखीचं थोड्याच वेळात आगमन होत आहेत आणि आम्ही आता थांबलेलो आहे. हे लाली बंबई मिठा दिसत आहे तुम्हाला. हजारोच्या लाखोच्या संख्येनं मित्रांनो भाविक उपस्थित आहेत आणि आशिया खंडातला सर्वात मोठा सोहळा आहे मित्रांनो हा. मित्रांनो, माऊलीच्या पालखीचं दर्शन तुम्हाला होत आहे लाईव्ह. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा. वारकरी संप्रदाय भाविक पुढे सरकत आहेत मित्रांनो. मित्रांनो
मित्रांनो पालखी थांबलेली आहे इथं दर्शनासाठी भाविकांच्या. पालखीचं दर्शन घेत आहे मी. मित्रांनो माऊलीच्या पालखीचं दर्शन घेतलेलं आहे. मित्रांनो हे आहेत आमचे गावकरी. वा हाय करा. आणि मित्रांनो तुम्हाला दिसत आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दर्शन आपण घेतलेलं आहे आणि आता निघत आहे. भाविकांची गर्दी होत आहे मित्रांनो दर्शन घेण्यासाठी.